तर जय हिंद मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विदर्भ पोलीस पॉइंट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज आपण स्पेशली व्हिडिओ महाराष्ट्र पोलीस भरती 2026 मध्ये जे रिक्त पद होणार आहेत त्याविषयी हा परिपत्रक आज आपण स्पष्टपणे समजून घेऊया मित्रांनो. तर बघा, आजची व्हिडिओ होणार आहे स्पेशली रिक्त पदांची माहिती जे मिळवण्यासाठी परिपत्रक होता मित्रांनो. आता तुम्ही बऱ्याचशा ठिकाणी बघितले असाल, पण नेमकं त्या परिपत्रकामध्ये काय दिलेलं आहे तर ते आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया मित्रांनो. तर व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका. तर बघा मित्रांनो, राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौड. तर पुणेचे आहे मित्रांनो हे राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौड पुणे. तर यांनी हा परिपत्रक पाठवलेला आहे मित्रांनो. तर बघा, त्यांचा विषय आहे पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पर्यंतच्या पदांची मंजुरी व हजर रिक्त पदांची माहिती सादर करण्याबाबत आहे मित्रांनो. तर तिथं दिनांक सुद्धा दिला आहे मित्रांनो. बघा, दिनांक आहे 30 एप्रिल 2026. तर याच्यावरून आपल्याला स्पष्ट समजून येत आहे मित्रांनो की पोलीस भरती ही लवकरच म्हणजे काही दिवसात म्हणा किंवा काही महिन्यामध्ये होण्याची शक्यता आहे. पोलीस भरतीचे जे रिक्त पद आहेत, रिक्त पद होणार आहेत त्याच विषयी ही माहिती साठी त्यांनी परिपत्रक टाकलेलं आहे मित्रांनो. याच्यावरून तुम्ही मनामध्ये शंका ठेवू नका. पोलीस भरती ही होणार आहे, 100% होणार आहे. त्यासाठी तुम्हाला थोडं थांबावं लागेल. तर बघा, आणखी समोर काय माहिती आहे तर मी ते तुम्हाला सांगते. उपरोक्त संदर्भ विषयान्वये महाराष्ट्र राज्य पोलीस दलातील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पर्यंतच्या पदांची निशस्त्र संवर्गातील चालक, त्याच्यानंतर सशस्त्र संवर्गातील व तांत्रिक संवर्गाच्या पदांची मंजुरी, हजर व रिक्त पदांची पदनिहाय माहिती पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना सादर करावयाचे असल्याने या गट अस्थापनेवरील पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पर्यंतच्या पदांची माहिती उलट टपाली कार्यालयात सादर करण्यात यावी. त्याच्यानंतर सोबत संदर्भी पत्र जोडलेले आहे मित्रांनो. तर बघा, इथं स्पष्ट लिहिलेलंच आहे मित्रांनो, पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्य मुंबई यांना सादर करण्यात केलेले हे परिपत्रक आहे मित्रांनो. त्याच्यानंतर त्यांचा विषय सुद्धा आहे मित्रांनो, पोलीस शिपाई ते सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पर्यंतच्या जे सर्व रिक्त पद होणार आहेत मित्रांनो, तर त्यांची माहिती लवकरात लवकर त्यांना मिळण्याबाबत हा पत्र आहे मित्रांनो. तर बघा, तिथं प्रूफही आहे मित्रांनो. बघा, हा परिपत्रक फेक नाही मित्रांनो. तर तुम्ही बघा, त्यांचे समादेशक सहाय्यक समादेशक यांची सिग्नेचर सुद्धा आहे आणि तारीख सुद्धा मित्रांनो इथं बघा. त्याच्यानंतर जे जे डी कंपनी कार्यालय राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 7 दौड, इथं स्पष्ट स्टॅम्प आहे मित्रांनो, तुम्ही बघू शकता. तर आज हा व्हिडिओ आपण रिक्त पदांच्या माहितीनुसार घेऊन आलेलो आहोत मित्रांनो. तर व्हिडिओ कसा वाटला तर ते मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा. नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि मेन महत्त्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडिओमध्ये मी टेलिग्रामची लिंक देतो मित्रांनो तुम्हाला. व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या. टेलिग्राम चॅनलमध्ये मित्रांनो तुम्हाला मी पोलीस भरतीच्या नोट्स आहेत, पोलीस भरतीला ज्या लेखीला तुम्ही अभ्यास करता त्याच्या मी नोट्स तुम्हाला देणार आहे मित्रांनो. आणि त्या नोट्स एवढ्या एवढ्या टॉप असणार आहेत, कारण पोलीस भरतीचे प्रश्न त्या नोट्समधूनच तुम्हाला मिळतील मित्रांनो. तुम्ही कुठल्याही जिल्ह्याचा पेपर द्या, तुम्हाला त्या नोट्सच्या बाहेरील प्रश्न मिळणार नाहीत. त्यासाठी तुम्ही टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या मित्रांनो. आणि नवीन असल्यास विदर्भ पोलीस पॉइंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर परिपत्रकाबद्दल तुम्हाला माहिती समजून गेली असेल मित्रांनो. तर आजच्यासाठी एवढंच मित्रांनो. भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. टेलिग्राम चॅनलची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तिथून तुम्ही जॉईन करून घ्या. लवकरच तुम्हाला मी टेलिग्राम चॅनलवरती पोलीस भरतीच्या नोट्स पाठवणार आहे मित्रांनो. आणि त्या नोट्सचा फायदा तुम्हाला 100% होणार आहे मित्रांनो, कारण नोट्सच्या बाहेरील प्रश्न तुम्हाला पेपरला मिळतीलच नाही, याची शाश्वती मी घेतो. तर भेटूया समोरच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.